जितेंद्र आव्हाड यांचं महाडच्या चौदार तळ्यावरती आंदोलन, मनुस्मृतीची करणार होळी, मनुस्मृतीमधील श्लोक अभ्यासक्रमामध्ये घेण्यास विरोध। पुणे अपघात प्रकरणामध्ये आरोपी कितीही मोठा असला तरी कारवाई करा, पुणे पोलीस आयुक्तांना मुख्यमंत्र्यांची कडक शब्दांमध्ये समज। पुणे अपघात प्रकरणामधील अल्पवयीन मुलाला जामीन देणाऱ्या बाल न्याय मंडळाच्या सदस्यांची चौकशी होणार, समिती स्थापन। पुणे अपघात प्रकरणामध्ये आमदार मुलाचाही समावेश, नाना पटोले यांचा गंभीर आरोप। अपघातग्रस्त गाडीतून उतरलेले दोघे कोण, पटोलेंचा सवाल। अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी विशाल अग्रवालचे डॉक्टर तावरे यांना तब्बल 14 फोन कॉल। रॅश ड्रायव्हिंग प्रकरणामध्ये नवी माहिती, डॉक्टर तावरे आणि डॉक्टर हळणोर यांच्या निलंबनाचा प्रस्ताव। अपघात प्रकरणामधील पुरावे नष्ट करण्यासाठी डॉक्टर तावरे यांच्या जीवाला धोका निर्माण केला जाऊ शकतो, सुषमा अंधारे यांचा आरोप। अठरा तासांनंतर गुजरातच्या दिशेने मेल एक्सप्रेसची वाहतूक सुरू, विरार डहाणू लोकल वाहतूक सुरू होण्यास आणखी काही तास लागण्याची शक्यता। 15 जून पर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार, हवामान विभागाचा अंदाज। यावर्षी सरासरीपेक्षा 106% अधिक पावसाची शक्यता। काँग्रेसचे नेते करणार दुष्काळी भागाची पाहणी, काँग्रेसकडून विभागनिहाय दुष्काळ पाहणी समिती स्थापन। सरकारने केलेल्या उपाययोजनांवरती काँग्रेस समितीची नजर। सांगली जिल्ह्यामध्ये तासगाव मणे राजुरी मार्गावरती अल्टो कारचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू। सामूहिक हत्याकांडाच्या घटनेनं मध्य प्रदेश हादरलं। आदिवासी तरुणाकडून कुऱ्हाडीनं हल्ला करून कुटुंबातल्या 8 जणांची हत्या, नंतर स्वतःचं आयुष्यही संपवलं। मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेस पुन्हा गोत्यात। 1962च्या भारत-चीन युद्धामध्ये चीननं कथितरित्या भारताचा भाग बळकावल्याचं वक्तव्य, काँग्रेसची सारवासारव। 1999 मध्ये पाकिस्तानकडून लाहोर कराराचं उल्लंघन, ती आमची चूक असल्याची नवाब शरीफ यांची कबुली। कारगिल युद्धाच्या रूपामध्ये कराराचं उल्लंघन झाल्याची कबुली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।